भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी शिर्डीच्या कोपरगावमध्ये शिवसैनिकांनी मोर्चा काढला। शिवसैनिकांनी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये पत्त्यांचा डाव मांडत कोकाटेंसह इतर बेजबाबदार मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी केली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाने जनाक्रोश मोर्चा काढला। राज्य सरकारच्या कारभाराविरोधात आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रोश करण्यात आला। यावेळेस या मोर्चात मंत्र्यांचे फोटो ठेवून सरकारची प्रेतयात्रा सुद्धा काढण्यात आली। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाच्या पिकाची वाढ खुंटलेली आहे। त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली। जून महिन्यात वादळी वाऱ्यासह फळबागांमध्ये मोठं नुकसान झालं। यानंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे मका पीक सुकू लागलेलं आहे। धुळ्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। पिकांना पाणीच मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती कापूस उत्पादकांना वाटू लागलेली आहे। धुळ्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी मटण मार्केट बंद ठेवण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलेलं आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त मटण मार्केट बंद राहणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।